म्हाडा भरती, भूमी अभिलेख विभाग भरती, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या झटपट तयारीसाठी महत्त्वाची भूगोल संकीर्ण माहिती भाग 4. भीमा नदी. भीमा नदी ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. भीमा नदीचे उगमस्थान हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी आहे. या ठिकाणी भीमा नदी ही 1034 मीटर उंचीवरून उगम पावते. भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रातील लांबी ही 451 किलोमीटर आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील करुगड्डी या ठिकाणी भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. भीमा नदीच्या उपनद्या घोड, मीना, कुकडी, सीना आणि भोगावती. भीमा नदी व तिच्या उपनद्यांचा संगम. भीमा आणि भामा नदी. भीमा भामा नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव या ठिकाणी होतो. भीमा इंद्रायणी नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी होतो. भीमा नीरा नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंगपूर या ठिकाणी होतो. कुन्हा नीरा या नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी होतो. येळवंडी नीरा नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी आहे. भीमा घोड नदी या दोन्ही नद्यांचा संगम सांगवी डुमाले या ठिकाणी होतो. घोड, कुकडी या नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी होतो. भीमा, मुळा, मुठा या नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी होतो. सीना, भोगावती नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी होतो. भीमा सीना नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कुंडल या ठिकाणी होतो. भीमा नदी व तिच्या उपनद्यांच्या काठावरील शहरे. भीमा नदी. भीमा नदीच्या काठावरती राजगुरुनगर, पंढरपूर आणि सिद्धटेक ही शहरे आहेत. येळवंडी नदीवरती भोर हे शहर आहे. इंद्रायणी नदीवरती देहू आणि आळंदी ही शहरे आहेत. कुकडी नदीवरती ओझर शहर आहे. कुन्हा नदीवरती सासवड, जेजुरी आणि मोरगाव ही शहरे आहेत. मुळा, मुठा नद्यांवरती पुणे शहर आहे. भीमा नदी व तिच्या उपनद्यांवरील धरणे. चासकमान धरण हे भीमा नदीवरती बांधण्यात आलेले आहे, जे पुणे जिल्ह्यातील खेड या ठिकाणी आहे. वाळस धरण मीना नदीवरती आहे, जे पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी आहे. भुशी डॅम हा इंद्रायणी नदीवरती लोणावळा या ठिकाणी आहे. पवना डॅम पवना नदीवरती लोणावळा या ठिकाणी आहे. नीरा देवधर धरण नीरा नदीवरती भोर या ठिकाणी आहे. पानशेत धरण आंबी नदीवरती पुणे जिल्ह्यामध्ये आहे. माणिकडोह धरण कुकडी नदीवरती जुन्नर या ठिकाणी आहे. उजनी धरण भीमा नदीवरती सोलापूर, पुणे यांच्या सीमावर्ती भागामध्ये आहे. तर खडकवासला टेमघर धरण मुठा नदीवरती पुणे या ठिकाणी आहे. आणि भाटघर धरण हे येळवंडी नदीवरती पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी आहे. कृष्णा नदी. कृष्णा नदीचे उगमस्थान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी 1220 मीटर उंचीवरती आहे. महाबळेश्वर क्षेत्रातून कृष्णा, कोयना, वेन्ना, गायत्री आणि सावित्री या 5 नद्यांचा उगम समजला जातो आणि त्यामध्ये सावित्री ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रातील लांबी ही 281 किलोमीटर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून कृष्णा नदी वाहत जाऊन शेवटी मसुलीपट्टणम या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते. महाराष्ट्रातून ही नदी सातारा, सांगली व कोल्हापूर या 3 प्रमुख जिल्ह्यातून वाहते. कृष्णा नदीची उपनदी कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. तर कृष्णा नदीची दुसरी उपनदी पंचगंगा म्हणजेच भोगावती नदीला कोल्हापूरची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. कृष्णा नदीच्या उपनद्या
वेन्ना, कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मालप्रभा, येरळा, भीमा आणि मुशई. कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांची संगमस्थाने. कृष्णा वेन्ना यांचे संगमस्थान सातारा जिल्ह्यातील माहुली या ठिकाणी आहे. कृष्णा कोयना नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी होतो आणि या संगमस्थळाला प्रीती संगम असे नाव देण्यात आलेले आहे. कृष्णा येरळा नद्यांचा संगम सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ या ठिकाणी होतो. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी या ठिकाणी होतो. दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा या नद्यांचा संगम नरसिंहवाडी या ठिकाणीच होतो. कृष्णा भीमा नद्यांचा संगम कर्नाटकातील करुगड्डी या ठिकाणी होतो. घटप्रभा, कृष्णा नद्यांचा संगम आलमट्टी धरणाच्या दक्षिणेला होतो. तुंगभद्रा, कृष्णा या नद्यांचा संगम कर्नाटकातील संगमेश्वर या ठिकाणी होतो. मुशी, कृष्णा या नद्यांचा संगम तेलंगणा राज्यात श्रीशैलम या ठिकाणी होतो. तर वारणा आणि कृष्णा या नद्यांचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी होतो. कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांवरील धरणे. दोम धरण हे सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरती आहे. येळवंडी धरण येरळा नदीवरती सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कन्हेर धरण वेन्ना नदीवरती सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना धरण कोयना नदीवरती सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नगर या ठिकाणी आहे. चांदोली धरण वारणा नदीवरती सांगली जिल्ह्यामध्ये आहे. राधानगरी धरण पंचगंगा नदीवरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कळंबावाडी धरण दूधगंगा नदीवरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आलमट्टी धरण कृष्णा नदीवरती कर्नाटक राज्यामध्ये आहे. भद्रा धरण भद्रा नदीवरती कर्नाटक राज्यामध्ये आहे. श्रीशैलम धरण कृष्णा नदीवरती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्या सीमावर्ती भागामध्ये आहे. कृष्णा नदीच्या उपनद्यांची उगमस्थाने. कोयना नदी या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे. वेन्ना नदीचे उगमस्थान महाबळेश्वर याच ठिकाणी आहे. वारणा नदी ही सातारा रत्नागिरी सीमा भागामध्ये प्रचितगड या ठिकाणी उगम पावते. येरळा नदी सातारा जिल्ह्यातील ताथवडे या ठिकाणी उगम पावते. पंचगंगा नदी सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कोल्हापूरच्या जवळ उगम पावते. वेदगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हनुमंते घाट या ठिकाणी उगम पावते. हिरण्यकेशी नदी कोल्हापूर सिंधुदुर्ग सीमा भागामध्ये आंबोली घाटामध्ये उगम पावते. कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांच्या काठावरील शहरे. कृष्णा नदीच्या काठावरती सांगली, कराड, वाई, सातारा, औदुंबर, मिरज आणि नरसोबाची वाडी ही प्रमुख शहरे आहेत. दूधगंगा नदीवरती कागल हे शहर आहे. पंचगंगा नदीवरती कोल्हापूर आणि इचलकरंजी ही प्रमुख शहरे आहेत. भोगावती नदीवरती राधानगरी आणि कोल्हापूर ही शहरे आहेत. हिरण्यकेशी नदीवरती गडहिंग्लज हे शहर आहे. भोगावती नदीवरती राधानगरी कोल्हापूर शहर आहे. हिरण्यकेशी नदीवरती गडहिंग्लज शहर आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.